हाय स्टुडंट, मी भालके सर आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या भालके सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण शिकणार आहोत बघा ॲप्लिकेशन ऑफ UCM ह्याच्या आता या व्हिडिओमध्ये किंवा या आपल्या लेक्चरमध्ये आज आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ॲप्लिकेशन बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ॲप्लिकेशन ह्याचं बघितलं जे की मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ एनी व्हेकल विच टेकिंग टर्न ऑन द हॉरिझॉन्टल अनबँक्ड रोड असं ॲप्लिकेशन होतं आणि त्यामधून आपण मॅक्झिमम व्हेलॉसिटी जी सेफेस्ट व्हेलॉसिटी असेल कुठलीही गाडी ज्यावेळेस अनबँक्ड रोडवर टर्न घेत असेल अशा वेळेस किती असेल आपण काढलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे त्याच ॲप्लिकेशनचा हा सेकंड पार्ट आहे असं म्हणूया आणि यामध्ये आपण आज काय पाहणार आहोत बघा. तीच व्हेकल आहे व्हेकल टेकिंग टर्न ऑन अ बँक्ड रोड. गेल्या वेळेसच्या लेक्चरमध्ये आपण अनबँक्ड रोडवर बघितलं होतं. आता ह्यावेळेस आपण बँक्ड रोडवर मॅक्झिमम व्हेलॉसिटी आपल्या व्हेकलची किती असेल आणि त्याचबरोबर मिनिमम व्हेलॉसिटीसुद्धा किती असेल आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला बघूया. आता ह्याच्या अगोदर आपण बँक्ड अनबँक्ड रोड काय असते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितले. जर हा तुम्ही डायरेक्टली हाच व्हिडिओ बघत असाल तर ह्याच चॅनलवर मागचे 2-3 व्हिडिओ आपण अपलोड केलेत ते अगोदर बघा जेणेकरून तुम्हाला हे कन्सेप्ट समजायला सोपं जाईल. जर तुम्हाला माहीत असेल तर काही अडचण नाही आहे, तुम्ही इथूनही बघू शकता. पण जर माहिती नसेल तर इंट्रोडक्शनचा पार्ट आणि जे मागं झालं ह्याच्या ते जर बघितला तर हे थोडंसं अजून इतकं बेटर तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा यामध्ये बघा व्हेकल ऑन अ बँक्ड रोड आपण हे ॲप्लिकेशन बघतोय. बँक्ड अनबँक्ड रोड काय असतं मी परत एक वेळेस सांगतो तुम्हाला. बँक्ड रोड कशाला म्हणावं आपण आणि अनबँक्ड रोड कशाला म्हणावं. अनबँक्ड रोड आपण ऑब्झर्व केला असताल जे मोठे मोठे हायवेज असतात साधारण छोटे छोटे रोड आहेत या ठिकाणी असा काही प्रकार आपल्याला बँक्ड रोडचा पाहायला मिळत नाही. अनबँक्ड रोड असतात. जसं आता महाराष्ट्र किंवा भारत खेड्यांचा आपला देश आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस खेड्याला जे रस्ते जोडलेले असतात ते छोटे छोटे लहान लहान रस्ते असतात आणि लहान लहान रस्ते वर ज्यावेळेस टर्न येत असेल छोटे रस्ते असतात, छोटा टर्न असेल किंवा मोठा टर्न असू द्या त्या ठिकाणी मात्र रोड हा आपला अनबँक्ड असतो. अनबँक्डचा अर्थ जो हॉरिझॉन्टल रोड आहे तो प्लेन असेल, ना या साईडला चढ असतो नाही या साईडला चढ असेल, दोन्ही साईडला कसा असेल तो प्लेन असेल. टर्न असू द्या किंवा मग स्ट्रेट लाईनचा रोड असू द्या. पण ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन करतोय ॲट जे मोठे रोड असतात म्हणजे हायवेज जे असतात हायवेजला मात्र खूप सारे व्हेकल कंटिन्युअसली चालू असतात हे आपल्याला माहीत आहे. आणि अशा हायवेवर ज्यावेळेस रस्ता हा टर्न घेत असतो त्यावेळेस एका साईडला रोडच्या आउटर साईडला चढ केला असतो, काही अँगल त्या ठिकाणी चढ केला असतो कम्पेअरिंग टू द इनर साईड ऑफ दॅट रोड. रोड जो असतो थोडासा चढ केला असतो. म्हणजे कसं केलं जातं या ठिकाणी ही इनर साईड आहे रोडची सपोज करा, ही आउटर साईड आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने इथं अँगल काही ना काही थिटा चढ केला जातो. हे या ठिकाणी आपली व्हेकल असेल या पद्धतीने आपली व्हेकल टर्न होत असते. आता चढ करण्याचं कारण काय, काय गरज काय आपल्याला की बँक्ड रोड आपण का करावं. तर बँक्ड रोड केल्यामुळे होतं काय, सफिशियंट रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स विच इज नेसेसरी वेन एनी व्हेकल टेकिंग टर्न ऑन द रोड प्रोव्हाइड दॅट एलिव्हेशन ऑफ अँगल. काय होतं बघा ज्यावेळेस कुठलीही व्हेकल जे आहे टर्न घेत असते जे बी कुठल्याही हायवेवर त्यावेळेस काय होतं की व्हेकल जो असतो व्हेकलला मॅक्झिमम स्पीड येण्यासाठी किंवा मॅक्झिमम व्हेलॉसिटीने तो टर्न व्हावा यासाठी सेंट्रिपिटल नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असणं गरजेचं आहे. आणि आपण ह्याच्या अगोदर चर्चा केली होती फ्रिक्शन फोर्सची. फ्रिक्शन फोर्स कसा असतो आपला रिलायबल असतो. रिलायबल म्हणजे तो कधीही चेंज होऊ शकतो. आता रोड जर आपला व्यवस्थित प्लेन असेल तर जे आहे ते आहे फ्रिक्शन फोर्स. पण समजा त्याच रोडवर पाणी सांडलं किंवा पाऊस किंवा पावसाळा आपण म्हणूया रेनी सीझन असेल पाऊस पडला तर फ्रिक्शन फोर्स कमी होऊ शकतो. किंवा त्याच वळवर त्या रोडवर जाताळा वाळू सांडली असेल, त्या रोडवर जाताळा तेल सांडला असेल म्हणा, ग्रीस म्हणा, ऑइल म्हणा, जे गाड्यांचे ऑइल गाडी थांबल्या त्या ठिकाणी ते ऑइल खाली पडत असतं आपण तेही ऑब्झर्व केले. असं जर काही झालं असेल तर फ्रिक्शन फोर्स आपला कमी होतो आणि आपल्या फ्रिक्शन फोर्स कमी झाल्यामुळं सेंट्रिपिटल नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो असतो तो बी कमी होऊन जातो. मग तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स मिळवण्यासाठी आपण काय करतो रोडला थोडं एका साईडला चढ करतो. कारण तो चढ काय करेल आपल्याला फ्रिक्शन फोर्सला आपला जो फ्रिक्शन फोर्स रिलायबल होता किंवा जो कमी होत आहे फ्रिक्शन फोर्स त्या फोर्सला हेल्प करेल आणि तो फोर्स काय करेल आपल्या ऑब्वियसली सेंट्रिपिटल फोर्सला या ठिकाणी त्याची मदत होते.
म्हणजे जेणेकरून आपल्याला सेफली व्हेकल त्या ठिकाणून आपल्याला काय करता येऊ शकते, पास आउट करता येऊ शकते, कुठला ॲक्सिडेंट होणार नाही किंवा आपली जी व्हेकल आहे ती आउटर साईडला जाणार नाही. जर रोड हा प्लेन असेल तर शक्यता असते की आपली व्हेकल आउटर साईडला स्किड होण्याची, परंतु जो रोड जर आपण चढ केला तर डेफिनेटली ह्या चढमुळं आपलं जो बी या ठिकाणी एन फोर्स असतो, रिॲक्शन आपण नॉर्मल रिॲक्शन फोर्स म्हणतो, एनचा एक कॉम्पोनंट या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सला हेल्प करत असतो. तो कसा कसा करतो काय नाही आपण व्यवस्थित डायग्राम काढून आपण त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहोत. ठीक आहे, चला बघूया. आपण जरा असं डायग्राम काढूया की नेमकं कसं कसं असतं. जनरली आपण अगोदर डायग्राम काढवायचे. बघा, सपोज करा हा तुमचा हॉरिझॉन्टल रोड आहे, ज्याला नाव मी ए आणि बी देतो. ठीक आहे, हा हॉरिझॉन्टल रोड असेल आणि या ठिकाणी रोड आपण काय केला, काही अँगलनं चढ केला. हा आपला अँगल आहे थिटा, या अँगलनं आपण इकडे चढ केली आणि हे रोडची या ठिकाणी उंची असेल. हे आउटर असेल, बाहेरचा रस्ता, आणि हा इनर रस्ता आहे, आतमधला टर्न घेता असता आतमधला रस्ता हा आहे आणि हा आउटर रस्ता आहे. ठीक आहे, आपली व्हेकल या ठिकाणी आहे. सपोज करा आता टर्न घेऊले व्हेकल, ही व्हेकल आपण दाखवली. ठीक आहे, या पद्धतीनं व्हेकलचं सेंटर. आता व्हेकलला कुठले कुठले फोर्स चालू आहेत बघा. एक व्हेकलवर फोर्स चालू आहे. मी मागच्या लेक्चरमध्ये हे डिटेलमध्ये सांगितले फोर्स कसे असतात काय नाही. त्यामुळे तो व्हिडिओ बघितला तर अजून इतकं तुम्हाला चांगलं समजेल. माहीत असेल तर काही अडचण नाही, तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. बघा, या ठिकाणी बघा, हा आहे आपला या व्हेकलवर स्वतःचं जे वेट आहे, सेल्फ वेट आहे, mg डाऊनवर्ड साईडला या ठिकाणी काम करते. नॉर्मल रिॲक्शन जो फोर्स आहे तो ह्याच्या अपवर्ड साईडला, परंतु क्रॉसमध्ये. का असं? कारण आपली व्हेकल सध्या कशी आहे, अशी आहे का नाही आहे, ती व्हेकल आपली क्रॉस झाली. टर्न घेता असतं एका साईडला रोड चढ झाला म्हणजे आपली व्हेकल थोड्या एका साईडला झुकते, आपल्याला अनुभव आहे त्याचा. या पद्धतीने ही व्हेकल आपली क्रॉस आहे, म्हणून नॉर्मल फोर्ससुद्धा कसा या ठिकाणी क्रॉस दाखवला आपण. आता जे लागणार ह्याच्यावर फ्रिक्शन फोर्स आहे, डेफिनेटली ते रोड आणि टायरमध्ये असते. हे बी आपण विचार केलं होतं मागं. रोड आणि टायरमध्ये फ्रिक्शन फोर्स आहे, त्याची डायरेक्शन कोणीकडे आहे, काय सेंटरकडे. हे फ्रिक्शन फोर्स तुमचा, आणि त्याचबरोबर याच डायरेक्शननं आपल्याकडे सेंट्रिपिटल फोर्ससुद्धा या ठिकाणी काम करतो. ही झाली आपली डायग्राम. आता या ठिकाणी वेगवेगळे व्हेक्टर आहेत. कोणकोणचे व्हेक्टर आहेत बघा. एक नॉर्मल फोर्सचा, नॉर्मल रिॲक्शन फोर्स म्हणून एन व्हेक्टर आहे ना. त्याच्यानंतर हा एफ व्हेक्टर जो फ्रिक्शन फोर्स या ठिकाणी अप्लाय करतोय. त्याच्यानंतर हा सेंट्रिपिटल फोर्सचा एक व्हेक्टर आहे, जे की दोन्ही डायरेक्शनला सेम आहे. मग या ठिकाणी दोघेही कसे आहेत बरं, क्रॉस आहेत. कुठलाही हा व्हेक्टर नाही अलॉंग आपल्या कुठल्या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या अलॉंग आहे का नाही. कसं असते कोऑर्डिनेट सिस्टीम, हे बघा, हे एक्स आहे आणि हे काय आपल्याकडे वाय. हे एक्स, हे निगेटिव्ह एक्स, हे वाय आणि हे निगेटिव्ह वाय असतं, है ना. मग हे जे तुम्ही बघताय हा व्हेक्टर हे बघा क्रॉसमध्ये आहे, म्हणजे हो का असा व्हेक्टर आहे डेफिनेटली, म्हणजे हा अलॉंग द कुठल्याही कोऑर्डिनेट नाही आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर हा काय सेंट्रिपिटल फोर्स किंवा फ्रिक्शन फोर्स, दोन्ही सेमच व्हेक्टर आहेत. त्याची डायरेक्शन कशी आहे बघा, या पद्धतीनं आहे, अशी डायरेक्शन आहे ना. ठीक आहे. मग ही डायरेक्शन अशी आणि ही डायरेक्शन या ठिकाणी अशी, म्हणजे हे सुद्धा क्रॉसमध्येच आहे. तर दोन्ही व्हेक्टर आपले अलॉंग कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्या नाही आहेत. तर आपल्याला काय करावं लागतं, व्हेक्टरना रिझॉल्व्ह करावं लागतं. यांचे दोन दोन कंपोनंट काढावं लागतात, एक व्हर्टिकल कंपोनंट आणि एक काय असतं बाळांनो, हॉरिझॉन्टल कंपोनंट. आपण ते बघूया. ठीक आहे, चला बघा. मी ह्याच सगळ्या व्हेक्टरला काय करतो आता, एकत्र करतो. एकत्र केल्यानंतर काय होईल बघा, म्हणजे आपल्याला हे असं समजायला थोडंसं जड जाईल. जर आपण ह्याला एकत्र केला तर व्यवस्थित आपण त्याचे कंपोनंट पाडू आणि आपला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन याचं डिराईव्ह करता येऊ शकतं. आपण फाइंड काय करणार आहोत या ठिकाणी, मॅक्झिमम स्पीड फाइंड करणार आहोत ऑफ द व्हेकल व्हेन दॅट व्हेकल टेकिंग टर्न ऑन द हॉरिझॉन्टल बँक्ड रोड, नॉट अनबँक्ड. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण अनबँक्ड रोडवर काढलं होतं, या लेक्चरमध्ये आपण बँक्ड रोडवर मॅक्झिमम ह्याची स्पीड किती असेल आणि मिनिमम स्पीड पण आपण काढणार आहोत. ठीक आहे, बघा ह्या डायग्रामला मी जरा असं काय करतो आता, व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये, म्हणजेच सॉरी एकत्र सगळे व्हेक्टर जे आहेत ते आपण एकत्र आणूया, जेणेकरून आपल्याला त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन करायला सोपं जाईल. बघा, ठीक आहे. आपला हा पहिला रोड कसा आहे, आपला हा या ठिकाणी हॉरिझॉन्टल रोड. यावर काय केलं आपण, काही अँगल थिटा म्हणजे बँकडे केलं. ही या ठिकाणी ह्याला नाव आपण ए दिलं, ह्याला नाव बी. ही हाईट असेल रोडची एच. ठीक आहे, एवढी बाहेरच्या साईडची आउटर साईडची हाईट आहे. आता व्हेकल तुमची सपोज करा या ठिकाणी आहे, मी इथं व्हेकल मानलं. ठीक आहे, तर व्हेकलला या साईडला कोणता फोर्स चालू आहे बरं, mg आहे ऑब्वियसली. त्याच्यानंतर या साईडला फोर्स कोणता चालू आहे, नॉर्मल रिॲक्शन फोर्स. आणि या साईडला कोणता फोर्स चालू आहे, इथं दोन फोर्स चालू आहेत. कोणता, एक तरी सेंट्रिपिटल फोर्स आणि एक कोणता असेल आपल्या या ठिकाणी
फ्रिक्शन फोर्स, दोन्ही फोर्स चालू आहेत, सेंट्रिपिटल फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. आता बघा काय काय होतं. आता रिझॉल्वेशन करावं लागेल तुम्हाला कोण्या व्हेक्टरचं, ह्या नॉर्मलचं आणि या ठिकाणी या आपल्या फ्रिक्शन फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी जो फ्रिक्शन फोर्स आहे तेवढा सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. फ्रिक्शन फोर्स मिळेल त्या हिशोबानेच आपला सेंट्रिपिटल फोर्स असतो. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स आपला चांगला पाहिजे जेणेकरून आपली गाडी स्किड होऊ नये. मग त्याला हेल्प कोण करतं, आपला नॉर्मल फोर्सचा एक कंपोनंट आणि फ्रिक्शन फोर्सचा एक कंपोनंट. कसा हेल्प करतो आता ड्रॉ करतो मी, तुम्हाला कळेल बघा. या नॉर्मल फोर्सचे दोन या ठिकाणी कंपोनंट बनतील, एक बनतील हे बघा या ठिकाणी, याला म्हणूया आपण n cos थिटा. आता n cos थिटा का म्हणायचं आपण ह्याला, कारण आपला जो अँगल थिटा जो बनतोय हो का या केसमध्ये इथं बनतोय. इथंच का थिटा बनतोय, जनरली थोडं विचार करा. व्हेकल ज्यावेळेस आपली स्टँड आहे कुठं, साधारण रोडवर, आपल्या होरिझॉन्टल रोडवर व्हेकल आपली सपोज करा या ठिकाणी ही स्टँड आहे ना. अशा वेळेस जर तुम्ही नॉर्मल फोर्स काढलात, कसं काढताल बाळांनो, हे का हे असं काढताल ऑब्वियसली अपवर साईडला, आणि ह्याचा खाली काय असणार आहे mg असेल, हे बी आपल्याला माहीत आहे ना. ओके. तर या ठिकाणी बघा हा नॉर्मल फोर्स असा आहे, पण आपली व्हेकल आता अशी आहे का, अशी नाही आहे व्हेकल, कारण आपला रोड कसा झाला आहे का असा चढला आहे, म्हणजे व्हेकलसुद्धा आपली क्रॉस होईल. क्रॉस झालं म्हणजे नॉर्मल फोर्स इकडं होता, आता व्हेकल आपली कशी आहे हे का अशी क्रॉस झाली, आणि व्हेकल क्रॉस झाली याचा अर्थ हा नॉर्मल फोर्ससुद्धा क्रॉस होईल, म्हणजे अशा पद्धतीने चालू होईल है ना. mg मात्र आताही सेम तसाच असतो बघा, mg क्रॉस करायचं नाही, सेल्फ वेट आपलं तसंच असते सेम. तुम्ही सरळ थांबला तरी तसं असेल, किंवा तुम्ही असं क्रॉस थांबलात तरी सेल्फ वेट त्याच ठिकाणी असते, सरळ व्हर्टिकलच डाऊनवर्ड असणार आहे. सो या ठिकाणी बघा नॉर्मल फोर्स आपला शिफ्ट झाला, कोणीकडे होता इकडं होता, आता कोणीकडे शिफ्ट झाला का असा झाला, म्हणजे पूर्वीची पोझिशन हो का ही आणि आत्ताची पोझिशन ही आहे, म्हणजे थिटा आपला या ठिकाणी तयार झाला. थिटा कुठं तयार होतो, जी पूर्वीची पोझिशन आहे, म्हणजे ह्याला आपण काय म्हणूया, इनिशियल पोझिशन जी या रेची होती, आता फायनल पोझिशन ही आहे, म्हणजे इनिशियलकडून फायनलकडे हा काय केला शिफ्ट झाला. तर इनिशियलकडून फायनलकडे आपण थिटा घेणं गरजेचं आहे. ओके. आता हा थिटा आपण घेतला. आता हा थिटा घेतल्यानंतर या ठिकाणी जो कंपोनंट तयार होईल, ज्या साईडला थिटा आहे ना, ज्या साईडला आपला थिटा आहे त्या साईडला कोणता कंपोनंट असतो, आपला कॉस थिटा म्हणायचा. आणि या साईडला आतमध्ये साईडला कोणता असेल का, या साईडला कोणता असेल आपला हा n कॉस आहे, तर इथं n साइन थिटा, ऑब्वियसली n साइन थिटा. सेम जो आपल्याकडे फ्रिक्शन फोर्स आहे त्याचेही दोन कंपोनंट पाडायचे आहेत बघा. एक कंपोनंट तर ऑब्वियसली हो का ह्या mgच्या अलॉंग पडेल, mg म्हणजेच व्हर्टिकल डाऊनवर्ड आहे, ह्याला नाव काय देऊ आपण. आता या ठिकाणचा थिटा बघा हो का, इनिशियल पोझिशन ही होती हो का, हे फ्रिक्शन फोर्सची इनिशियल पोझिशन ही आहे. आपण कंपोनंट कोणीकडे पाडणार, तर इकडून इकडे चालला तर वर, जसं आपण नॉर्मल होता आपला इथं इकडं आला, कारण या ठिकाणी बघा इनिशियल हा असा होता, शिफ्ट झाला, त्यामुळे आपण इथं काय म्हणणार, या ठिकाणी काय असेल हा थिटा असेल. आणि असंही आपण सांगू शकता, हा जर थिटा असेल, हा टोटल जर 90 असणार आहे, तर या ठिकाणी हे काय असेल 90 मायनस थिटा असेल, आणि हा थिटा असणार आहे. ऑब्वियसली असंही आपल्याला सांगता येऊ शकतं. ओके. सो हा थिटा असेल, तर या ठिकाणी या फ्रिक्शन फोर्सचे दोन कंपोनंट पडतील, इकडे एक कंपोनंट अलॉंग द mg आणि एक इकडं ह्या n साइन थिटाकडेच एक कंपोनंट पडेल. मग या ठिकाणी हा जो थिटाचा कंपोनंट आहे याला आपण नाव देऊया, म्हणजेच फ्रिक्शन फोर्सचा जो कंपोनंट आहे या साईडला, थिटा या साईडला असल्यामुळे आपण याला म्हणूया, मी वाटलं ते का समोर लिहितो अजून, रे थोडं वाढवतो आणि इकडं लिहितो f cos थिटा. आणि ह्याच एफचा दुसरा कंपोनंट कुठं पडला आहे, mgच्या अलॉंग, ह्याला काय नाव द्यायचं आपण बाळांनो, f साइन थिटा. जिकडं थिटा आहे तिकडं कॉस थिटा म्हणा, आणि थिटाच्या अपोजिट जी साईड असेल त्याला साइन थिटा म्हणायचं. वर n cos थिटा, n साइन थिटा, f cos थिटा आणि f साइन थिटा. ओके. ह्याला नाव आपण ए बी दिलं, ह्याला नाव सी देऊया. आता काय काय डायग्राममध्ये आपण लिहिले, काय काय डायग्राममध्ये आहे आपल्या आपण बघूया. चला पहिली गोष्ट बघा काय काय, ए बी जे आहे आपल्याकडे काय आहे, तो होरिझॉन्टल रोड आहे ना, होरिझॉन्टल रोड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय दिसते आपला ए सी जो आहे, ए सी काय आपल्याकडे इन्क्लाइन्ड रोड आहे. इन्क्लाइन्ड जो चढला आहे रोड प्लेनमध्ये, तो थोडासा वर चढलेला आहे, इन्क्लाइन्ड रोड सरफेस म्हणून आपण याला, रोड सरफेस. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढं काय दिसते आपला ए सी झाला. या ठिकाणी बघा जर बघितलं आपण ए सी पासून बी पर्यंत काय उंची आहे, बी सी बरोबर काय म्हणून हाईट ऑफ द रोड. रोडची उंची आपण एका साईडला, किंवा बँकिंग ऑफ रोड बी म्हणता येते आपल्याला, एका साईडला आपण याला बँक केले, चढवले. बाकी काय काय दिसते रे याच्यामध्ये, एन काय असते आपल्याकडे, नॉर्मल रिॲक्शन आहे. एन काय आहे, नॉर्मल रिॲक्शन. त्याच्यानंतर बघा ह्याचा एक कंपोनंट n cos थिटा, ह्याला काय म्हणूया आपण, n cos थिटा काय असतो, व्हर्टिकल
व्हर्टिकल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन है ना, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन फोर्स. त्याच्यानंतर एन साइन थिटा काय असेल, एन साइन थिटा असेल होरिझॉन्टल कंपोनंट ऑफ सेम या ठिकाणी फक्त काय असेल, होरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन एन साइन थिटा. सेम बघा एफ साइन थिटा काय असेल, एम जी लिहितो मी अगोदर, एम जी काय असेल, सेल्फ वेट असेल, सेल्फ वेट ऑफ व्हेकल, या व्हेकलचं काय सेल्फ वेट आहे. त्याच्यानंतर बघा एफ कॉस थिटा काय असेल, एफ कॉस थिटा आपण जर बघितलं तर काय असणार आहे, एफ कॉस थिटा होरिझॉन्टल कंपोनंट आहे बघा, दिसतंय हां, खाली तुम्हाला दिसणार नाही, मी सांगतो तुम्हाला. एफ कॉस थिटा काय आहे आपला होरिझॉन्टल कंपोनंट. कशाचा होरिझॉन्टल कंपोनंट बाळांनो, फ्रिक्शन फोर्सचा. एफ साइन थिटा काय सेम तसंच व्हर्टिकल कंपोनंट, कशाचं, फ्रिक्शन फोर्सचा. हा थिटा काय आपल्याकडे, अँगल ऑफ बँकिंग आहे, अँगल आहे या ठिकाणी, जेवढ्या आपण या ठिकाणी रोड चढवला तो काय या ठिकाणी अँगल असेल. ही झाली आपली डायग्रामची इनिशियल इन्फॉर्मेशन. आता बस काय करायचं आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये फक्त फायनल म्हणजेच मॅक्झिमम व्हेलॉसिटी आणि त्याचबरोबर मिनिमम व्हेलॉसिटीचं काय नाही, त्याला फक्त आपल्याला साईन त्याचे चेंज करायचे. फक्त मॅक्झिमम व्हेलॉसिटी आपण काढली की काम नाही. तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी काय निघेल आपण फाइंड करूया. ठीक आहे, चल ह्याला मी जरा साफ करतो. ओके, जर तुम्ही आकृतीला ऑब्झर्व केला तर आपल्या सगळं लक्षात येऊ शकतं. काय काय बघा, पहिली गोष्ट जो आपल्याकडे एम जी आहे त्याच्यासोबत एफ साइन थिटा आहे, त्याच्यासोबत वर इकडे अपोजिटला कोण आहे, एन कॉस थिटा. म्हणजे एन कॉस थिटा जो आहे तुमचा तो कोणाला बॅलन्स करतोय बघा, दिसते का, लक्षात येते का बघा मुलांनो. जो एफ कॉस थिटा एन कॉस थिटा कोणाला बॅलन्स करला आहे का, एम जीला प्लस एफ साइन थिटाला, दोघाला तो बॅलन्स करतोय. हे दोन फोर्स डाऊनवर्ड साईडला आहेत आणि एक फोर्स त्याला अपोज कोण करायला नॉर्मल कॉस थिटा. याचा अर्थ हा जेवढी ह्याची व्हॅल्यू आहे, जेवढं मॅग्निट्यूड आहे एन कॉस थिटाचं तेवढंच व्हॅल्यू किंवा मॅग्निट्यूड ह्या दोघांचं मिळून आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो एन कॉस थिटा बरोबर एफ साइन थिटा प्लस एम जी. या इक्वेशनवरून मी जर एम जीची व्हॅल्यू फाइंड केली एम जी, तर हे एफ साइन थिटा काय होईल, या साईडला जाईल. तर तयार काय होईल, एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. ठीक आहे, इक्वेशन नंबर आपण 1 दिलं. आता दुसरी गोष्ट बघा, परत आपला काय पाहायला मिळते, जे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करायला आपला, एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा दोघं मिळून प्रोव्हाइड करायला जे बी लागते. मी म्हणलं ना तुम्हाला, एक कंपोनंट एनचा नॉर्मल रिॲक्शनचा एक कंपोनंट हेल्प करेल सेंट्रिपिटल फोर्सला, एक फ्रिक्शन फोर्सचा एक कंपोनंट या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सला मदत करेल. हे दोघं मिळून काय काम करले, सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय करण्याचं काम. तर मी याला असं लिहू शकतो बघा की सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू कोण कोण आहेत मुलांनो, एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. सर्वच्या सर्व डायग्राममध्ये बघायचं आहे आपण, डायग्राममध्ये बघायचं, ऑब्झर्व करून सांगायचं, काही नवीन लॉजिक लावायची गरज नाही आपल्याला. डायग्राम तेवढी लक्षात ठेवलात की पूर्ण आपल्या या ठिकाणी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहिता येऊ शकतं. हे झालं है ना. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू काय मग आता, एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. आपण ह्याला इक्वेशन नंबर काय देऊया बघा, 2 देऊया. ठीक आहे, इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन आपण 2 दिलं, काय हरकत नाही. आपण काय करूया आता, इक्वेशन 2ला इक्वेशन 1 डिवाइड करू. हे बघा, डिवायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. ठीक आहे, 1ला आपण 2ला 1 डिवाइड करूया. आधी घेऊया आपण 2 नंबरचं. ठीक आहे, मी काय करतो मुलांनो, की डायग्राम आता साफ करतो, कारण डायग्रामच्या तर काही आपल्या आवश्यकता नाही, आपण सगळं घेतलेलं आहे. तर डायग्राममध्ये बघायचं काही काम नाही आपला. या डायग्रामची ती या ठिकाणी आपण लिहूया पुढचं. आपण घेऊया पुढं. आता इथं तुम्हाला खाली दिसत नाही, मी इकडं समोर लिहितो. ठीक आहे, बघा या डिवायडिंग केलं तर काय होईल, हे बघा या ठिकाणी अगोदर घेणार आपण 2 नंबरचं इक्वेशन, म्हणजेच एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. ठीक आहे, घेतला आपण. आणि त्याच्या खाली डिवाइडमध्ये आपण काय घेणार आहोत मुलांनो, इक्वेशन 1. का हा इक्वेशन 1 माझ्याकडे एम जी बरोबर एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. ठीक आहे, काय होईल बघा, या ठिकाणी एम आणि एम कॅन्सल आउट होतील. आता बाकी एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा आहे आणि एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. ठीक आहे, याला आपण असंच ठेवूया. आता पुढच्या स्टेपला काय येईल बरं, या ठिकाणी व्ही स्क्वेअर वर राहील, खाली आर राहील आणि त्याच्या खाली डिवाइडमध्ये जी आहे, मी जीला वर डायरेक्ट शिफ्ट करतोय का, या ठिकाणी जी वर होते शिफ्ट. सो राहते काय या ठिकाणी, एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा डिवाइड बाय एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. आता काय करायचं बघा,
या ठिकाणी मी इकडचं साफ करतो. आता फक्त ह्या जो आपल्याकडे RHS आहे, पुढचा पार्ट आहे, RHSला आपण काय करायचं आहे, न्यूमिरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये n cos थिटानं डिवाइड करायचं, वर पण आणि खाली पण. असं का करतोय आपण, का तर आपलं फक्त याच्यामधून सोल्युशन निघावं. फॉर्म्युला जो आहे आपला सोप्यात सोपा या ठिकाणी यायला पाहिजे. ठीक आहे, चला बघूया आपण. ओके, बघा डिवाइड कशानं करायचं आहे आपला, n sin थिटा प्लस f cos थिटा आणि n cos थिटा मायनस f sin थिटाला n cos थिटानं वर आणि खाली RHS साईडला, फक्त पाठीमागे इकडं नाही, फक्त RHS साईडला n cos थिटानं आपण डिवाइड करूया. इथं लिहितो बघा मी. हां, तर काय आहे आपल्याकडे v² बाय RG इज इक्वल टू दिसते ना. ओके, चला n sin थिटा डिवाइड बाय n cos थिटा प्लस f cos थिटा डिवाइड बाय n cos थिटा डिवाइडिंग n cos थिटा डिवाइड बाय n cos थिटा प्लस काय दिसते रे, सॉरी मायनस आहे बाळांनो, f sin थिटा डिवाइड बाय n cos थिटा. ओके, काय काय होऊ शकतं बघा मुलांनो, हे n कॅन्सल आउट होईल, साइन बाय कॉस काय होईल बरं, v² बाय RG एवढी ट्रिगोनोमेट्री आपल्या येते. साइन बाय कॉस काय होईल, 100% साइन बाय कॉस tan थिटा होईल, हे tan थिटा आलं. प्लस या ठिकाणी बघा कॉस आणि कॉस कॅन्सल आउट होईल, फक्त f बाय काय राहील या ठिकाणी, n राहील, f बाय n राहील. डिवाइडमध्ये बघा n cos थिटा n sin थिटा पुरंच कटेल, n बी कटेल, कॉस बी कटेल, सेम आहे, त्यामुळे इथं व्हॅल्यू काय येईल, 1 येईल फक्त. आणि या ठिकाणी बघा साइन बाय कॉस परत काय येईल, f बाय n tan थिटा होईल. ठीक आहे, f बाय n tan थिटा. आता आपल्याला काय माहित आहे बघा, एक गोष्ट माहित आहे आपल्याला, बट F जो आहे आपल्याकडे, जो कोई स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे, मी हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावर चर्चा केली होती. F बरोबर सूत्र काय असते आपल्याकडे, म्यू इंटू n. ठीक आहे, म्यू काय आपल्याकडे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, n नॉर्मल रिएक्शन फोर्स असतो. तर या ठिकाणाहून जर आपण म्यूची व्हॅल्यू काढली आहे, म्यूची व्हॅल्यू, तर n कसं होईल, fच्या खाली डिवाइडमध्ये जाईल, f बाय n असेल. मग आपण ही f बाय n ची व्हॅल्यू काय करूया, हे का ह्या इक्वेशनमध्ये पुट करू, कुठल्या, ह्या वरच्या. या ठिकाणी जी खालची व्हॅल्यू आहे ह्या f बाय n मध्ये पुट करूया. काय होतं बघा या ठिकाणी, v² बाय RG इज इक्वल टू tan थिटा प्लस f बाय n च्या ऐवजी आपण काय घेणार आहोत मुलांनो, म्यू घेणार. म्यू लिहिला आपण. खाली काय बघा 1 ला 1 या ठिकाणी येईल आणि प्लस f बाय n च्या ऐवजी परत काय घेणार आपण, म्यू, आणि tan थिटाला tan थिटा. बस ह्याच्या पुढे जाऊन काय होईल बरं, आता आपल्याला फक्त आता व्हॅल्यू काढायची आहे v ची. मग v² इज इक्वल टू, हे RG ला मी काय करतो, पुढे शिफ्ट करतो. हे डिवाइड मध्ये पुढे गेल्यावर कशात जाईल, ऑब्विसली मल्टिप्लाय मध्ये जाईल. आणि पुढे काय राहील RG, आणि ह्याला एक ब्रॅकेट करू आपण, tan थिटा प्लस म्यू डिवाइड बाय 1 प्लस म्यू tan थिटा. एक मिनिट, सॉरी इथं मायनस आहे खाली, चुकून माझ्याकडून प्लस आलं या, सॉरी बरं, हे मायनस या ठिकाणी मायनस. ठीक आहे, हे tan थिटा. आता ह्याच्यानंतर बघा v ची व्हॅल्यू जर आपण काढली, v मॅक्झिमम काढतोय हा मुलांनो, v आपण हे काय करणार, मॅक्झिमम. मॅक्झिमम काय निघेल, पुरेच्या पुरे स्क्वेअर हटवलं म्हणजे या ठिकाणी पुढची टर्म पुरीच्या पुरी काय होईल, स्क्वेअर रूट मध्ये येईल. याचा अर्थ RG इन ब्रॅकेटमध्ये tan थिटा प्लस म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू tan थिटा. हे झालं तुमची मॅक्झिमम स्पीड. मिनिमम स्पीडसाठी काय करायचं बघा, जे मिनिमम स्पीड आहे, मिनिमम स्पीडसाठी काहीच करायचं नाही, फक्त जिथं प्लस साईन आहे त्या ठिकाणी मायनस साईन द्या, जिथं मायनस आहे त्या ठिकाणी प्लस साईन द्या. मिनिमम म्हणजे कमीत कमी तुम्ही त्या बँकड रोडवर गाडी किती स्पीडनं नेऊ शकता, आणि हे जास्तीत जास्त एवढ्या स्पीडनं नेऊ शकतो आपण. RG tan थिटा प्लस म्यू. tan थिटा कोणता, आपण जो आता जो हॉरिझॉन्टल रोड आणि त्याच्यामध्ये जो अँगल बनवता चढचा तो थिटा, त्याला tan थिटा म्हणायचं. ठीक आहे, तर आपण जास्तीत जास्त गाडी एवढ्या स्पीडनं कुठल्याही बँकिंग रोडवर टर्न करू शकतो. तर कमीत कमी गाडी किती टर्न करता येईल आपला, मिनिमम किती असेल, सेम लिहायचं फॉर्म्युला, सेम काय लिहिणार तुम्ही, RG आणि ह्या ब्रॅकेटमध्ये जो tan थिटा आहे आपल्याकडे, tan थिटा इथं प्लसच्या ऐवजी मायनस लिहायचं आणि म्यू घ्यायचं, आणि खाली काय असणार आहे डिवाइडमध्ये 1, इथं मायनसच्या ऐवजी फक्त प्लस घ्यायचं, म्यू tan थिटा. बस एवढंच आपलं काय करायचं, मिनिमम व्हेलॉसिटीसाठी सांगायचं आहे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी झाल्या आपल्या. एक आपण फायनल काढलं, मॅक्झिमम काढलं, आणि एक काय काढलं आपण, मिनिमम काढलं. समजा आपला एक केस आहे आपल्याकडे, समजा की आपल्याकडे tan थिटा 0 आहे. tan थिटा 0 म्हणजे तुमचा बँकड रोड नाही, तो जनरल रोड आहे, बँकड रोड नाहीये. तर अशा केसमध्ये काय होईल बघा, आपण ह्याची व्हेलॉसिटी फाइंड केली आहे बघा. मागच्या ह्याच्यामध्ये काय केलंय मुलांना, आपण मागचं जे ऍप्लिकेशन आपण शिकलो त्याच्यामध्ये आपण काय फाइंड केलं होतं,
की मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती असेल, कधीची मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती असेल की ज्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, जो अनबँक्ड रोड आहे, अनबँक्ड रोडवर आपली मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती असू शकते. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये नाही, ते खालचा जो आता मी फॉर्म्युला मोडला त्याच्यामध्ये जर तुम्ही टॅन थिटाची व्हॅल्यू 0 ठेवलात, काय फॉर्म्युला होता आपल्याकडे व्ही मॅक्झिममचा, व्ही मॅक्झिमम बरोबर √RG टॅन थिटा प्लस म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू टॅन थिटा आहे ना, हे आपल्याकडे होतं. हे फॉर्म्युला आपल्याकडे व्ही मॅक्झिमम. जर आपल्याकडे टॅन थिटा 0 असेल, टॅन थिटा 0 असणं ह्याचा अर्थ काय, तो रोड बँकड नाहीये, अनबँक्ड रोड आहे, म्हणजे होरिझॉन्टल आहे. जे गेल्या वेळेस आपण काढलं होतं, काय काढलं होतं आपण, म्यू RG √μRG असं सूत्र आलं होतं. इथून बी तेच येते का बघू आपण. बघा व्ही मॅक्झिमम काय केस आहे आपल्याकडे, टॅन थिटा आपला 0 असेल. चला हे का टाकूया आपण, RG ब्रॅकेटमध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू 0 प्लस म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू इंटू टॅन थिटाची व्हॅल्यू किती बाळांनो, परत 0 हो का, म्हणजे होईल काय हे व्ही मॅक्झिमम काय होईल बरं, हे बघा RG ला RG 0 प्लस म्यू काय होते सगळ्यांना माहित आहे, म्यू होईल. या ठिकाणी 1 आहे मायनस म्यू, आता 1 मायनस म्यू, म्यूची व्हॅल्यू 0 आहे, सॉरी टॅन थिटाची व्हॅल्यू 0 आहे, तर 0 इंटू म्यू काय होणार आहे, 0 होईल. म्हणजे खाली काय राहते, फक्त 1 राहते, आणि 1 आपण दाखवलं काय नाही दाखवलं काय फरक पडत नाही. याचा अर्थ काय होईल, म्यू इंटू RG, म्यू RG ही आपण ऑलरेडी हे फॉर्म्युला फाइंड केला होता मागच्या केसमध्ये, म्हणजे मागचा जो आपण UCMचं पहिला ॲप्लिकेशन शिकलो ना, जो अनबँक्ड रोडवर आपण व्हेकल टर्न करत होतो, त्या केसमध्ये आपण हे ऑलरेडी फाइंड केलं होतं. ठीक आहे, तर आजचा आपला हा दुसरा ॲप्लिकेशन संपले. ह्याच्यानंतर आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा व्हिडिओ अपलोड ज्यावेळेस करताल त्यावेळेस त्याच्यानंतरचं पुढचं तिसरं जे कोनिकल पेंडुलम नावाचं आपल्याकडे पॉईंट आहे, ते तिसरं ॲप्लिकेशन आपल्या या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये ते बघूया. तुम्हाला मी शिकवलं व्यवस्थित समजत असेल तर तुमच्यासारख्याच इतर मुलांना या ठिकाणी ह्याचा फायदा व्हावा म्हणून तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक शेअर आणि नक्कीच सबस्क्राईब करा. ठीक, धन्यवाद.